राष्ट्रवादीचे पक्ष आणि चिन्हाबाबतची पुढची सुनावणी आता 6 ऑगस्टला होणार आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, राष्ट्रवादीच्या आजच्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं। मात्र आता राष्ट्रवादीची पक्ष आणि चिन्हाबाबतची ही पुढची सुनावणी 6 ऑगस्टला होणार आहे। अजित पवार यांना 2 आठवड्यांच्या आत उत्तर सादर करावं लागणार आहे आणि पुढची सुनावणी ही आता 6 ऑगस्टला होणार आहे। अजित पवारांना 2 आठवड्याचा वेळ देऊन सुद्धा रिप्लाय दिलेला नव्हता। प्रकरण त्यांना लांबवत न्यायचं आहे अशा प्रकारची रणनीती असल्याचा अंदाज बांधला जात होता आणि आता त्यामुळे पुढच्या 2 आठवड्यांमध्ये अजित पवार यांना उत्तर सादर करायचं आहे आणि त्यामुळे ही सुनावणी आता 6 ऑगस्टला होणार आहे। तर राष्ट्रवादीच्या आजच्या या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। राष्ट्रवादीची ही सुनावणी पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव या संदर्भात होती। निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला होता त्याविरोधात शरद पवार गटानं ही याचिका दाखल केलेली होती। हा निर्णय अयोग्य असल्याचं या याचिकेमध्ये म्हटलेलं होतं आणि त्यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार होती। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। उर्वशी, अपडेट येते दिल्लीमधून, राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी आता 6 ऑगस्टला होणार असल्याचं कळतंय। काय नेमके या संदर्भातले डिटेल्स आहेत? हे बघा, खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की 6 ऑगस्टला सुनावणी होणार। आज हा मॅटर 52 नंबरवर होतं, पण ते जे पुढे वेळ न होतं किंवा आज कन्सिडर नाही करणार होते म्हणून डॉक्टर सिंघवी जे आहेत त्यांनी हा मॅटर लिस्ट केला आणि तेव्हा कोर्टाने अजित पवार यांना 2 आठवडे दिलेत उत्तर सादर करायला आणि म्हणजे येणाऱ्या आता 2 आठवड्यात अजित पवार ज्यांना 24 मार्चला रिप्लाय करायचं होतं पण खूप महिने झालेत आणि अजून पण उत्तर दिलं नाहीये, तर आता 2 आठवड्यात त्यांना उत्तर द्यावं लागेल आणि त्याच्या 1 आठवड्यानंतर शरद पवार हे रिजॉइंडर देतील आणि हे सगळं ऍड ऑन करून 6 ऑगस्टला आता सुनावणी होणार हे कळून येतं। ठीक, धन्यवाद उर्वशी दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।